नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ बघत जा. हे बघा, आज आपल्याला बनवायचं आहे शेजवान राईसचा. हे बघा, मस्तपैकी इथं वाटाणा, शिमला मिरची, कांदा, फ्लावरचा कांदा, परत कोबीचा कांदा, वाटाणा, असं बऱ्याच भाज्या घेतलेल्या आहेत मैत्रिणो. आणि तांदूळ आहे मी अर्धा किलोला कमी इथं धुवून घेतलेलं आहे. इथं आपण पाणी ठेवलं आहे, पातेल्यात आदान ठेवलं आहे, त्याच्यात आपल्याला टाकायचं मीठ. आणि हा आपण भात वेळून काढणार आहे बरं का. संपूर्ण वेळून काढलेला भात अगदीच आपला राईस बी खूप छान होतो मैत्रिणो. आणि अगदीच मोकळा मोकळा असा होतो. त्याच्यात आपल्याला टाकायचं एक पळी तेल. आता अगदीच खळखळून ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस आपल्याला टाकायचं आपलं तांदूळ बरं का. हे बघा, बासुमतीचं तांदूळ हे अगदीच लांबडं लांबडं. मग हा भात अगदीच छानपैकी शिजून घ्यायचा बघा मस्त. चला, आता इथं तांदूळ तर मी सगळं टाकून देणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि पाण्याचं माप बी अगदी नेमकंच ठेवायचं. पाणी हे कमी बी झालं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे, जास्त झालं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे बरं का मैत्रिणी. इथं चाळण घेतलेली आहे पहा. आपला भात झालेला आहे रेडी. आता मी हा चाळणी संपूर्ण भात ओतून घेते बरं का. पहा, अगदीच मोकळा, एकदम मोकळा झालेला आहे भात, पाहू शकता. हे बघा, शीताला शीतसुद्धा नाही चिकटत एवढा मोकळा भात झालेला आहे. आणि भातसुद्धा मापात शिजलेला आहे बरं का. चला, आता पातेलं ठेवलं आहे. अगदीच 5 मिनटात तयार होणारा हा भात आहे मैत्रिणो. टाईम नाही लागत आणि खायला बी खूप टेस्टी. 2 पळ्या इथं मी तेल ओतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. तेल चांगलं तापलं की आपल्याला कढीपत्ता, लसूण हे टाकून द्यायचं. लसूण जर आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जिरी टाकलेली आहे कारण की तेल खूप तापलं होतं म्हणून नंतर जिरी टाकली मैत्रिणी, पाहू शकता. आता इथं द्यायचा आहे एक कांदा जो चिरून घेतलेला, तो सुद्धा मी टाकणार आहे पहा. फोडणी खरंच खूप छान अशी कडक बसलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी टाकल्यात. फ्लावरही टाकून दिलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि शिमलासुद्धा टाकले पहा. मी आता सगळ्या वस्तू संगच टाकणार आहे. आणि अगदी जास्त शिजवायच्या नाही, कच्च्याच ठेवायच्यात त्या आपल्याला. इथं टॅमॅटोसुद्धा टाकला आहे पहा. टॅमॅटो चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सगळं. अजून काही भाज्या टाकायच्यात आपल्या. इथं मी वाटाणा बी सुद्धा टाकून घेते पहा. वल्ला वाटाणा आहे, खरंच भातात खूप छान लागतो. तुम्हाला जेवढ्या भाज्या टाकता येईल तेवढ्या तुम्ही टाकू शकता आवडीने आणि करू शकता. खरंच खूप चवदार अप्रतिम असा हा भात होतो मैत्रिणी. पुन्हा टाकणार आहे कोबीचा कांदा आहे का. कोबीचा कांदा बी अगदी छान पद्धतीने कट करून घेतलेला आहे मी. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे कारण की आपण भातातही मीठ टाकलं होतं. आणि याच्यात उगाच आपल्या भाज्यांना चव लागावं म्हणून थोडंसं टाकलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता मी 1 मिनटं झाकून ठेवते. 1 मिनटाने पुन्हा पाहिजे की आपल्या भाज्या अगदीच मापात हे झालेल्या आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, वाटाणा बी अगदी छान पद्धतीने शिजलेला आहे. मस्त झालेल्या आहेत भाज्या. तोंडाला चव म्हणतात ना, चव आणि असा हा राईस असतो. आणि खरंच याने चव येते मैत्रिणी तोंडाला, एवढा भारी लागतो. मुलांसाठी तर खूपच छान. त्याच्यानंतर थोडंसं म्हणतात ना कलर यासाठी बेडकी मिरची पावडर टाकते मी. थोडीशी धना पावडर टाकते. थोडासा चवीपुरता मटण मसालासुद्धा टाकते पहा. तुम्ही टाकता का नाही नाही सांगता येत.
पण प्रत्येकाची करण्याची पद्धत खूप वेगळी असते मैत्रिणी. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया पहा. त्याच्यानंतर आपण हे राईस टाकून देऊया. आता मस्त असा मोकळा झालेला राईस हा संपूर्ण मी टाकून देणार आहे पहा. अगदी 7-8 माणसं खातीन असा मी राईस बनवलेला आहे हा मैत्रिणी. पहा बरं. आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे शेजवान मसाला. हे बघा संपूर्ण एक पुडी टाकलेली आहे. आपल्याला मीठ टाकायचं नाही कारण की त्या मसाल्यात आधीच मीठ असतं. एक पुडी एवढ्याला चिकार होती मैत्रिणी. चला आता हा भात पूर्ण आपण मिक्स करून घेऊया पहा. रंग बी का छान येतो. आपण जसं हलवीन तसा त्याला कलर खूप छान येतो मैत्रिणी. पहा काय सुंदर रंग येत चाललाय. हे बघा मस्त असा हा राईस झालेला आहे. आता अजून थोडासा हलवायचा की त्याला फ्राय करायला थोडासा टाईम लागतो, पण अगदी झटपट होणारा हा राईस आहे मैत्रिणी. अगदी भरपूर सारी इथं कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. हे बघा आणि कोथिंबीरीने तर अजूनच चव येते.